जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवे, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सश्रुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज वैशाख महिन्याची सुरुवात, वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके 1948, दिनांक 18 एप्रिल 2026. आजचा दिवस महत्त्वाचा. क्रांतिकारक असणारे चाफेकर बंधू, दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू यांचा बलिदानाचा आजचा दिवस आहे. 18 एप्रिल 1898, म्हणजे जवळपास 138 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे. अनेकांनी बलिदान दिलं, त्यापैकी हे दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू. पुण्यामध्ये रँड आणि आयस्ट हे जे इंग्रज अधिकारी होते, जे क्रूर होते, ज्यांनी अनन्वित असा छळ केला हिंदूंचा, त्यांच्यावर गोळी झाडण्याचं एक कारस्थान त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं. आणि हे दोघे बंधू त्या ठिकाणी झाडाझुडपामध्ये लपून बसलेले होते. आणि यांचे मित्र असणारे काही जण त्या ठिकाणी त्या रस्त्यावर पाळत ठेवत होते. जेव्हा एका टांग्यामध्ये रँड आणि आयस्ट असे हे 2 टांगे त्या ठिकाणी आले आणि त्यामध्ये हे दोघे बसलेले, त्यामध्ये रँड यांची पत्नीसुद्धा बसलेली होती. हे पाहिल्यावर या दोघांनी पळत पळत म्हणजे धावायला सुरुवात केली आणि तोंडाने म्हणायचं, गोविंदा आला रे, गोविंदा आला रे, म्हणजे कोणालाही शंका येणार नाही अशा प्रकारे त्यांनी सूचना दिली. आणि त्याप्रमाणे दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू हे त्या झाडातून बाहेर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या. तो एवढा प्रतिकार एवढा होता की ते दोघे काहीच करू शकले नाही. आणि त्या ठिकाणी दिवससुद्धा तसेच होते. कोणा त्या टांगेवाल्यालाही असं वाटलं काहीतरी दिवाळीसारखे फटाके वगैरे फुटत असतील, म्हणून त्यांनी पण लक्ष दिलं नाही. आणि चाफेकर जे आहे त्यांच्या या गोळी लागल्यामुळे रँडचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. आयसचा सुद्धा मृत्यू झाला. रँडची पत्नी बरोबर होती, तिनेसुद्धा आरडाओरडा केला, पण कोणाचंही त्याकडे लक्ष नव्हतं. या बलिदान दिवसानिमित्त चाफेकर बंधूंच्या ठिकाणी नम्र अभिवादन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. केनोपनिषद, वेदव्यासांचे शिष्य जैमिनी, जैमिनीचे शिष्य तलवकार, त्या तलवकार ब्राह्मण शाखेचा सामवेदाचा हा भाग आपण पाहत आहोत. त्यामध्ये 4 खंड आहेत. याचा शांतीपाठ म्हणून आपण आपल्या कालच्या श्लोकाचे पुन्हा आपण पाठ करूया. ओम आप्यायन्तु ममांगानी वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रम अथो बलम इंद्रियाणि च सर्वाणि. सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकारणं मे अस्तु तदात्मनि निरते. य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. म्हणजे तो उपनिषदाने सांगितलेला जो धर्म आहे तो
त्याने माझ्यामध्ये प्रवेश करावा, म्हणजे तो त्याच्या माझ्या अंतरंगामध्ये त्याने प्रवेश करावा आणि माझ्याकडून त्या पद्धतीने ही सगळी सेवा घडावी, असा हा शांतिमंत्र आपण पाहिला, पहिल्या भागातच पाहिला. त्यानंतर आपण काल जो विचार करत होतो तो श्लोक जो आहे तो आपण पाहूया. कालचा श्लोक होता, यन मनसा न मनुते येनाहुर्मनामतं तदेव ब्रह्मत्वं विद्धी वेदम यदिदम उपासते. हा श्लोक आपण काल पाहिला. यन मनसा न मनुते, की ज्याला मनाने म्हणजे अंतःकरणपूर्वक, मन म्हणजे आपलं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यापुढे अंतःकरण चतुष्टय येतं. त्या अंतःकरणाने त्याला जाणून घेतल्याचा प्रयत्न केला त्या ब्रह्मतत्वाला, तरी ते जाणल्या जात नाही, मनाने सुद्धा नाही. पण हे कोण सांगतं? आहुहू म्हणजे असे सांगतात पूर्वासुरी जे ऋषीमुनी आहेत ते सांगतात. ते या मनाने, या इंद्रियाने, या शरीराने जाणण्यासाठी अवघड असंच आहे, कारण ते त्याच्या पलीकडचं ते तत्त्व आहे. आणि म्हणून त्याबद्दल सांगतात, तदेव ब्रह्मत्वं विद्धी वेदम यदिदम उपासते. हे दुसरं चरण असणारे हे 5-6 श्लोक आहेत. 4, 5, 6, 7, 8. त्यातले 2 श्लोक आपण अगोदर पाहिले होते. आज जो श्लोक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. ते परब्रह्मतत्व कसं आहे हे सांगताना म्हणतात, अनेक उदाहरणं या ठिकाणी दिले. शरीर आणि इंद्रियांचे उदाहरणं दिले. त्या इंद्रियांची शक्तीसुद्धा कमी पडते, मनाची सुद्धा शक्ती कमी पडते. मग ते इंद्रियांमध्ये डोळे असो की चक्षु म्हणजे डोळे असो किंवा कर्ण असो, आणि मनाने विचाराने सुद्धा त्याबद्दलचा आपण पूर्णपणे विचार करून आपल्याला जे कळतं ते फक्त दृश्य जगातल्याच गोष्टी समजतात. पण ते परब्रह्माचं आपण वर्णन करू शकत नाही, म्हणजे वाणीने वर्णन करू शकत नाही. कोणी जर करत असेल तर ते मनाने मी ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल कमीत कमी बोललेलं चांगलं, असाच हा सगळा अर्थ यामध्ये येतो. आता यत् चक्षुषा न पश्यति, यत् म्हणजे ज्याला, चक्षुषा म्हणजे डोळ्याच्याद्वारे कोणीही पाहू शकत नाही. परंतु हे डोळे जे आहेत ते डोळ्याचं कार्य काय आहे की समोर दिसणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार किंवा त्याबद्दलचा विचार आपल्या मनामध्ये आणणे, आणि आपण काय पाहत होतो हे एकदा आपलं निश्चित झालं की मग त्याच्याभोवती असलेलं आपलं मन जे आहे ते मन विषयाकडे आकर्षित होतं. मग आता या डोळ्याने जे जे दिसतं ते सगळं रूप आहे. ते जे दृश्य पदार्थ आहेत ते दृश्य पदार्थ डोळ्याने दिसतात, आणि ते चांगलं दिसलं तर मन तिकडे भरकटत जातं, आणि वाईट दिसलं तर मन आपलं दुसरीकडे जातं, त्या गोष्टींकडे पाहतसुद्धा नाही. येन चक्षुंषी पश्यति. मग आता परब्रह्माचं हे तत्त्व कसं आहे की चक्षुंषी पश्यति म्हणजे अनेक जणांचे डोळे जे आहेत ते रूपाचं ध्यान किंवा ते रूप जे आहे ते आपल्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात. त्यापासून काहीतरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या डोळ्यासमोर जे दिसतं ते काय आहे आणि ते इथे कोणी ठेवलं, असे अनेक विचार मनामध्ये निर्माण होतात. पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दृश्यातल्या असल्यामुळे, नाशवंत असल्यामुळे त्या परब्रह्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आता डोळ्यांच्या पुढे असं म्हणतात की इदम यत, या डोळ्याद्वारे जे पाहणे शक्य आहे त्या दृश्य पदार्थांना, म्हणजे जे जे आपल्याला दिसतं, उपासते, आणि ते जे दिसतं त्याची उपासना सगळेजण करतात. आता जसं आपण पाहतो की ज्याला ज्याची जशी भावना असेल त्या देवतेवर त्याची श्रद्धा असते. आता स्त्री श्रद्धा जशी असेल त्याप्रमाणे तो त्यांची उपासना करतो. आता हे जे पदार्थ आहेत, हे जे मूर्ती आहेत, हे जे सगुण रूप आहे भगवंताचं, ते आपल्यासमोर जे डोळ्यासमोर आहे त्यांना आपण जाणलं तर त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या लीला आपल्याला आठवतात. पण जे नवीन आहेत त्यांना ते आठवत नाही. दक्षिणेमध्ये एकदा मी गेलो होतो आणि खूप मोठं असं मंदिर होतं. दक्षिण भारतातली मंदिरं सगळीच मोठे असतात, खूप गर्दीसुद्धा होती. पण ती मूर्ती कशाची हे माझ्या लक्षातच येत नव्हतं. आता मी सहज म्हटलं की ये गणेश भगवान है क्या, असं एकाला विचारलं शेजाऱ्यानं. आता असं ज्यांनी ऐकलं ते 3-4 लोक हसायला लागले. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती देवता कोण आहे हे होतं, पण माझ्या मनामध्ये मी तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्या काही लक्षात आलं नाही.
आता त्यांनी त्यांच्या तेलुगू भाषेमध्ये मला समजावून सांगितलं, पण भाषेची अडचण असल्यामुळे त्यांनी जे समजावून सांगितलं ते माझ्या मनाने स्वीकृत केलं नाही. याचा अर्थ की आपण आपल्यामध्ये जी एक विचार असतो की आपल्या सगळ्या देवतांचं दर्शन आपण घेतलेलं आहे, मग आपण कुठेही गेले तर त्यांना का ओळखणार नाही. पण ते आपल्याला ओळखता येत नाही. हे जर आपल्या सांसारिक गोष्टींच्याबद्दल असेल तर त्या परब्रह्मतत्त्वाची ओळख ज्यांनी करून घेतली आहे त्यांच्याकडून ते समजावून घेणं आणि ते जे समजावून सांगत आहेत ते सगळं मी एकाग्रचित्ताने ग्रहण करणं, त्यापासून माझे विचार, माझ्या मनामध्ये जे चिंतन सुरू आहे ते आणि जे ते सांगत आहेत ते याचा जर मेळ बसला तर ते काय आहे ते माझ्या लक्षात येणार आहे. म्हणून असं लक्षात न घेता जे लोक जी उपासना करतात, आता अनेक जण ध्यानाने सगुण मूर्तीची उपासना करतात, त्या मूर्तीच्या उपासनेमध्ये त्याच्या पलीकडचं जे तत्त्व आहे, दासबोधामध्ये सुद्धा दिलं आहे की जे मूर्तीची उपासना करतात ती थोडीशी खालच्या प्रतीची आहे, पण निर्गुणाची उपासना करणारे ते श्रेष्ठ प्रतीचे भक्त आहेत. आणि त्यात पुन्हा अजून एक लिहिलेलं आहे की उपासना जी आहे किंवा जे हे जे आपलं स्तोत्र म्हणणं आहे हे सगळं जे आहे ते सकाम असेल तर ते काही कामाचं नाही. सकाम असेल तर कारण तो व्यवहार झाला, मी हे देतो तुम्ही मला हे द्या, हा व्यवहार झाला सकाममध्ये. पण निष्काम असेल तर मला काहीच नको पण तुमचं रूप काय आहे मी जाणून घेऊ इच्छितो, अशा दृढ भावनेने जो भक्त भगवंताकडे, जो भक्त आपल्या सद्गुरूंकडे जातो त्याला सद्गुरू ते सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आता जशी त्या शिष्याची लेवल असेल, त्याची जशी पात्रता असेल तसं त्याच्या मनामध्ये ते रूप धारण म्हणजे प्रत्यक्ष दिसू लागतं आणि मग त्याच्या आनंदामध्ये त्याला खूप असं छान चांगलंच वाटतं की माझ्या सद्गुरूंनी मला खूप छान आज नवीन प्रकारे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगितलेली आहे. आता हा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल म्हणतात की या श्लोकामध्ये काय आहे की असा एक प्रश्न आहे की ज्याच्या शक्तीने आणि प्रेरणेने दोन गोष्टी, चक्षुंशी पश्यती आणि प्रेषितम. पश्यती म्हणजे पाहणे, प्रेषितम म्हणजे त्यांना कोणी प्रेरणा दिली आणि केनेषितम की त्याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे, कोणाच्या प्रेरणेने हे सगळं आपल्याला दिसतं किंवा आपण ऐकतो किंवा आपण श्रवण करतो, आपण वास घेतो, सगळी इंद्रिय आपली जी कामं करतात ती कोणाच्या प्रेरणेने करतात असे प्रश्न या ठिकाणी आहेत. तर ती ज्या शक्तीने, ज्या प्रेरणेने, आता या श्लोकामध्ये डोळ्याचं उदाहरण घेतलेलं आहे की हे डोळे माझं हे सगळं जे दृश्य आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात, पण ते डोळ्यांना शक्ती देणारा कोण आहे असा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये सांगितलेलं आहे. आता प्रत्येक श्लोकाच्या शेवटी यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्या इंद्रियाने काय सांगितलं हे सांगितलेलं असलं तरी पण ते जे सांगतात ते काही शिष्याच्या लक्षात येत नाही, आपल्या तर लक्षात येतच नाही. हे अगदी म्हणजे खरं आहे, हे अगदी वस्तुस्थिती आहे. पण त्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा आपण ऐकतो तेव्हा एक लक्षात येतं की माझ्या डोळ्याने मी जे पाहू शकतो ते परब्रह्मतत्त्व नाही, माझ्या कानाने मी जे श्रवण करू शकतो ते काही परब्रह्मतत्त्व नाही. म्हणजे ज्या गोष्टी मी इंद्रियाने, माझ्याकडे असणाऱ्या भगवंताने दिलेल्या इंद्रियाने ज्या गोष्टीद्वारे मी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो ते ज्ञान खरं त्या परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान नाही. ते ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं समर्थाने पूर्ण एका समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ते म्हणतात कायिक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आता पहावे आपणासे आपण म्हणजे काय, आपण म्हणजे जे परब्रह्माचं तत्त्व आहे ते आणि माझ्यामध्ये असणारा त्याचा अंश. आता या अंशाने त्या मुळाशी, अंशी जो आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे. आता ते दर्शन घेताना मी डोळ्याने दर्शन घेऊ शकत नाही, कारण डोळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कानाने मी जे श्रवण करू शकत नाही, कानाने जे श्रवण होतं ते सगळं अलीकडचंच आहे. त्यामुळे त्या पलीकडे असणाऱ्या भगवंताबद्दल मी जो मनामध्ये विचार करतो त्यापेक्षा ते भगवंताचं तत्त्व वेगळंच आहे. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येक उपनिषदामधले काही ठराविक उपनिषद जे आहे त्याच्यावर भगवान आदिशंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे. हे केनोपनिषदसुद्धा त्यापैकीच एक आहे ज्यावर शंकराचार्यांनी आपली टीका लिहिलेली आहे. आता इथे पदभाष्य त्यामध्ये ते म्हणतात यच्चक्षुषा न पश्यती न विषयी करोती. विषयी करोती याचा अर्थ काय
की डोळे जे आहेत ते पाहतात, रूप आहे. आता रूप हे विषय आहे. त्या विषयाचं ज्ञान घेण्यासाठी इंद्रिय ते डोळे आहेत, चक्षुरेंद्रिय आहे. तसं आणि अंतःकरण वृत्ती संयुक्तेन लोकः. आता अंतःकरण वृत्ती म्हणजे डोळ्यासमोर दिसतं आहे, पण त्याचा बोध मला होत नाही. याचं कारण काय, की माझं मन त्याच्याशी जोडलेलं नाही. येन चक्षुंषी अंतःकरण वृत्तिभेदाः भिन्नाः चक्षुर्वृत्ती चैतन्यात्मा ज्योतिषाविषयी करोति व्याप्नोति तदैव इत्यादी पूर्ववत. हे पूर्ण एवढे 3-4 ओळीचं जसं मंत्र आहे, ती भगवान शंकराचार्यांनी त्यावर लिहिलेली टीका आहे. आता साधारण लोक जे आहेत ते अंतःकरणाच्या वृत्तीने आपल्या डोळ्यापासून त्या भगवंताला पाहू शकत नाही. मग समोरच्या दृश्य विषयानं ते पाहतात आणि त्यामुळे ते त्या विषयांच्याच भोवती घुटमळतात. पण त्यांना आपल्यामध्ये जे चैतन्य आहे, जे परमेश्वराने आपल्या देहामध्ये जागृत केलेलं आहे, त्या चैतन्याच्या आत्मज्योतीद्वारे ते ब्रह्मतत्व जाणून घेण्याचा फक्त काही जणच प्रयत्न करतात आणि त्यांना ते प्राप्तसुद्धा होतं. आता ज्यांना त्याचा अनुभव आला ते आता जे आपल्याला जे सांगायला लागले, तर त्यांचं सांगणंसुद्धा थोडंसं कमीच पडतं असं म्हणतात. फक्त सद्गुरू आणि सत्शिष्य ही जे आहे, दोन्ही सद्गुरू आणि सत्शिष्य म्हणजे त्यांची तशी पातळी दोघांची असेल तरच त्या गुरुमुखातून जे श्रवण झालं ते त्या शिष्याला पूर्णपणे कळू शकतं. आणि आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ त्या लागे. आता आपले डोळे ज्या वस्तूला पाहण्याचा विषय करतात ते व्याप्त करतात, म्हणजे ती जी वस्तू आहे त्याला पूर्ण व्यापून आपले डोळे राहतात आणि ती वस्तू काय आहे ते ते ओळखतात. पण परब्रह्म जे आहे ते असं डोळ्याने जाणण्यासारखं नाही. आता याचा जसा एखादा आंधळा आहे, डोळे आहेत पण त्या डोळ्यामध्ये ती शक्ती नसल्यामुळे डोळे उघडे आपल्याला दिसत असले तरी तो या जगाकडे दृश्य विश्वाकडे पाहू शकत नाही. कारण ती आत्मज्योतीच त्याच्या ठिकाणी नाही म्हणून तो पाहू शकत नाही. पण जे प्रज्ञाचक्षू आहेत ते मात्र त्यांना पाहू शकतात. आता प्रज्ञाचक्षू म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिरावली. तर प्रज्ञा म्हणजे काय, दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या याबद्दलचं भाष्य खूप छान प्रकारे दिलेलं आहे. आता 2 उदाहरणं माझ्यासमोर आहेत. एक म्हणजे आपले ज्ञानेश्वर कन्या असणारे श्री गुलाबराव महाराज, मादांचे गुलाबराव महाराज, आणि दुसरे म्हणजे श्री संत असणारे अनेक भाष्य अनेक अभंग ज्यांची रचना आहे ते सूरदास. आता हे सूरदास जे आहेत ते भगवान कृष्णाचे भक्त होते, पूर्णपणे अंध होते. या सूरदासांचं सुद्धा मूळ नाव हे मदन मोहन असं त्यांचं नाव होतं, भक्त सूरदास. आता त्यांना म्हणजे 15व्या-16व्या शतकामध्ये ते होते. त्यांचा जन्म साधारण 1478 सनमध्ये झाला आणि 1563मध्ये त्यांनी देह ठेवला. मथुरेच्या जवळ, मथुरा वृंदावनाच्या जवळ गौघाट नावाचं आहे. गौघाट म्हणजे ज्या ठिकाणी गायी भगवान श्रीकृष्ण चारायसाठी आणि पाणी पिण्यासाठी नेत होते, तो गौघाट. तेथे राहून या सूरदासाने अनेक प्रकारच्या काव्यांची रचना केली. सूरसागर, सूरसारावली, साहित्य लहरी असे अनेक त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. आता त्या ठिकाणी त्यांची एक गोष्ट आहे. आता जसं आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो, शिवाजी महाराजांचं असेल तर त्या प्रकारे अष्टछाप कवी ही एक त्या ठिकाणी गोष्ट आहे. अष्टछाप कवी म्हणजे चांगले श्रेष्ठ असे जे कवी आहेत त्या 8 कवींपैकी एकामध्ये सूरदासांचं सुद्धा नाव आहे. ते सूरदास तसे होते. आता या सूरदासांचे सांगतात. आता आपण काय पाहतो की डोळ्याने ज्याला पाहू शकत नाही, पण डोळे ज्याच्यामुळे पाहतात ते परब्रह्म तत्व आहे. आता या सूरदासांना रोज सवय होती की कीर्तनाला भजनाला जायचं आणि ते झालं, पूर्ण झालं की तिथून घरी परत यायचं. आता कीर्तन संपलं आणि ते अंध होते, हातामध्ये काठी होती आणि ते काठी टेकवत टेकवत आपल्या घरी जायचे. आता हा काळ कोणता तो लक्षात घ्या, 1563 म्हणजे शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी याच्याही पूर्वीचा काळ. त्या काळामध्ये ते जेव्हा घरी परत यायचे तेव्हा येताना रस्त्यामध्ये एक विहीर होती. आता त्याच्यासारख्या विहिरी काही चांगल्या पूर्ण बांधलेल्या वगैरे अशा नव्हत्या, फक्त जमिनीमध्ये खड्डा आणि मग त्यामध्ये पाणी असणारी ती विहीर, अशी विहीर होती. आता हे आंधळे असल्यामुळे त्यांना चालताना ते विहिरीमध्ये पडण्याचा धोका होता. काठी टेकवत ते चाललेले होते. तेवढ्यात एक लहान मुलगा आला.
आणि त्या लहान मुलाने त्यांची काठी पकडली आणि त्यांना हात धरून योग्य ठिकाणी ते विहिरीत पडणार नाही अशा पद्धतीने ती विहीर ओलांडून त्यांना पुढे आणलं. आता त्या लहान मुलाचा स्पर्श त्यांना झाला. आता डोळे नाहीत, पण स्पर्श झाला. या स्पर्शाच्या इंद्रियाने त्यांनी जाणलं की हा मुलगा कोण आहे. आता ते लगेच व्यक्त करत नाहीत त्यांच्याबद्दल. आणि मग ते नंतर पुढे म्हणतात, तो मुलगा जो आहे यांना योग्य मार्गावर आणल्यानंतर तो मुलगा तिथून मग ती काठी पण सोडली आणि तो तिथून निघून जायला लागला. आता त्यांनी जेव्हा यांची साथ सोडली तेव्हा ते म्हणतात, बाह छुड़ा के जात हो निर्बल जानी के मोही. बाह छुड़ा के जात हो निर्बल जानी के मोही. हृदय से जब जाई गो. हृदय से जब जाई गो. मर्द बदवंगे तो ही. मर्द बदवंगो तो ही. आता ही त्यांच्या भाषेमधलं आहे. त्याचा अर्थ असा की माझा हात सोडून तू चाललास इथपर्यंत ठीक आहे, पण त्यामध्ये काही तुझं मोठेपणा नाही. तुला मी निर्बलच मानतो. का निर्बल? कारण माझं साथ सोडून तू चालला इथपर्यंत ठीक आहे, दृश्याच्या बाबतीमध्ये हे बरोबर आहे. पण हृदय से जब जाई गो. माझ्या हृदयातून तेव्हा अंतर्धान पावशील. हृदयामधलं तुझं स्वरूप जे आहे, जे मी नेहमी दर्शन घेतो, ते जेव्हा अस्पष्ट दिसेल आणि त्यापासून ते निघून जाईल, तेव्हा मात्र मर्द बदंगो तोही. म्हणजे तुला मी मर्द समजेल असं ते म्हणतात. आता हा जो मुलगा होता तो दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्रीकृष्ण होते. आता अंध व्यक्ती, अंध असणाऱ्या सूरदासांना एवढी संगत लाभली की त्या काठीला पकडून बाळ श्रीकृष्ण त्यांना योग्य मार्गावर त्यांनी नेलं. हा जो अनुभव आहे, आता हा अनुभव त्यांना कसा आला? आत्ता पण आपण जे वर्णन पाहत असतो, कानाने, श्रवणाने, वाचेनी, वाणीनी जे जे जाणलं जातं ते सगळं भगवंताच्या त्या परब्रह्मतत्वाच्या अलीकडच्या गोष्टी आहेत. ते दृश्य विश्वातीलच गोष्टी आहेत, पण त्याच्या पलीकडं असणारं जे तत्त्व आहे ते आपल्या इंद्रियांनी, मनाने, प्राणांनी हे समजू शकत नाही. पण सूरदासांच्या या घटनेवरून, या कथेवरून लक्षात येतं की त्या सूरदासांना त्यांचा स्पर्शही झाला, त्यांच्याशी बोललेसुद्धा आणि त्यालासुद्धा हे सांगतात की माझ्या हृदयातून जेव्हा तू तुझं रूप काढून घेशील तेव्हा मी तुला बलवान समजेल. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी भक्ती किती दृढ असते की त्या इंद्रियांच्याद्वारे ते भक्त इंद्रियांचं कार्य करणं जरी बंद झालं तरी भगवंताला ते ओळखू शकतात. म्हणून अशा प्रकारे हा जो श्लोक आहे त्याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला. आता पुढचा जो मंत्र आहे तो पहा. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रम इदम श्रुतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. म्हणजे दुसरं चरण जे आहे त्याच्या 4-5 श्लोकांमध्ये एकच आहे. त्यामुळे त्याचा अर्थ काही सांगण्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच येणार आहे. तदेव ब्रह्मत्वं विद्धि. तद एव ते म्हणजेच ब्रह्म. त्वं विद्धि. विद्धि म्हणजे जाणणे. तेच ब्रह्म आहे हे तू जाण. म्हणजे शिष्याला सद्गुरू सांगत आहेत. आणि नेदम यदिदम उपासते. नेदम म्हणजे न इदम, हे ते नाही. यदिदम उपासते. ज्याची उपासना सगळे लोक करतात, ज्या तत्त्वाची उपासना करतात, ते तत्त्व हे दृश्यातलंच आहे. ते परब्रह्मतत्व नाही हे तू जाणून घे. तदेव ब्रह्मत्वं विद्धि. ते ब्रह्मतत्व जे आहे तू खऱ्या अर्थाने जाणून घे. म्हणजे तुझी बुद्धिमत्ता, तुझ्या ठिकाणी असणारं सगळं जे काही यश कीर्ती आहे आत्तापर्यंत तू कमावलेलं आहे आणि जी काही साधनं तुझ्याजवळ आहेत त्या साधनाने ते ब्रह्मतत्व कसं आहे हे तू आता समजावून घे आणि त्याचा अनुभव घे असं ते सांगतात. म्हणजे ज्याला कोणी श्रोत्रेण म्हणजे ऐकूनसुद्धा ज्याच्याबद्दल काही मन विचार करू शकत नाही. आता आपण खूप गोष्टी ऐकतो, अनेक ठिकाणी श्रवण करतो आणि ते श्रवण केलं तरी आजच एका यूट्यूबच्या व्हिडिओवर पाहिला मी. कृष्णचंद्र जे आहेत, ठाकूर कृष्णचंद्र यांचा मुलगा, त्यांचं ते होतं आणि त्यामध्ये ते सांगतात की महाराष्ट्रामध्ये 2 असे संत झाले. एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे म्हणजे शिवाजी महाराज, की यांचा इतिहास हा पूर्ण भारतवर्षाला
समजून सांगायला पाहिजे. आणि हे जर दोघे उत्तरेमध्ये झाले असते तर उत्तरेमध्ये सगळ्या भारताचं शासन जे आहे ते उत्तरेमध्ये आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट तिकडे आहे. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्याचं काम जर करायचं असेल तर या दोघांचा इतिहास सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि तो सगळ्यांकडे सांगण्यासाठी आपण कमी पडतो. म्हणून ही दिशा आपण या दोघांच्याकडून घ्यावी आणि जेणेकरून ते परब्रह्मतत्व काय आहे हे आपल्याला समजेल. तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. आता आपण काय पाहिलं? डोळ्याने यत् चक्षुषा न पश्यति, कर्णाने की यत् श्रोत्रेण न शृणोती. कानाने आपण ऐकतो, पण ते कानाने जे ऐकतो ते मला त्या परब्रह्मतत्वापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. मग कशाला ऐकायचं, मग कशाला पाहायचं असे जे म्हणतात ते मात्र या ठिकाणी त्यांना सगळं प्राप्त झालं तरी पण ते ऊर्ध्वगतीला लागत नाही. ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्ममरण या फेऱ्यामध्ये अडकून राहतात. पण ज्याने एक या नरदेहामध्ये येऊन मूळ आपलं कर्तव्य नरदेहामध्ये येऊन हे आहे, कारण त्या भगवंतापासून आपण दूर झालो. हा जीव जो आहे तो आत्मा जो आहे त्या परब्रह्माचा अंश आहे आणि त्याने हा देह धारण केला. आता हा देह धारण करण्यामध्ये देहाचं जे थोरपण आहे, देहाचं जे महत्त्व आहे ते त्या परब्रह्माशी एकरूप होण्यातच आहे. आणि ते जर आपण या जन्मामध्ये करू शकलो नाही तर समर्थ सांगतात तसं त्या मूर्खाचे अवलोकन कदापि न करावे, सरळ सरळ सांगतात. म्हणजे आपलं आद्य कर्तव्य त्या परब्रह्माला जाणून घ्यावं हेच आहे. आणि त्याशिवाय जे जे कर्तव्य म्हणून आपण करतो ती सगळी या दृश्यातलीच आहेत आणि ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आता पुढच्या याच्यामध्ये सांगतात, यत् प्राणेन न प्राणिती येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. यत म्हणजे जे, प्राणेन प्राणांच्या द्वारे. आता प्राण म्हणजे काय? श्वास. या ठिकाणी काल आपण पाहिलं प्राण याचा अर्थ जो गती देतो. श्वास आणि उश्वास आणि पुन्हा श्वास म्हणजे जो या शरीराला गती देतो, ज्याच्यामुळे गती प्राप्त होते तो प्राण. आता तो प्राण जर निघून गेला तर पुन्हा त्याची गती नाही, ते शरीर तसंच पडून राहणार आहे. त्याला पार्थिव म्हणतो आपण. पार्थिव म्हणजे जे मातीपासून बनलेलं आहे, म्हणजे ते आता कोणत्याच कामाचं नाही. मग यत प्राणेन न प्राणिती. आता न प्राणिती याचा अर्थ काय की प्रयत्न करण्यासाठी जो माणूस प्रवृत्त होत नाही. आता आपण पाहतो एखाद्या ठिकाणी एखादा माणूस असा असतो की ज्याच्यामध्ये काही प्राण नाही, आपण म्हणतो त्याच्यात काही राम नाही, असं सहजपणे आपण म्हणतो. याचा अर्थ काय की कुठली चांगली गोष्ट असेल तर ते जाऊन आपण पाहावं असं सुद्धा त्याला वाटत नाही. जास्तीत जास्त आळस आहे त्याच्या ठिकाणी. चांगल्या गोष्टीचे श्रवण करावं असं सुद्धा त्याला वाटत नाही. चांगल्या गोष्टीकडे जाऊन आपण दर्शन घ्यावं असं सुद्धा त्याला वाटत नाही. म्हणजे त्याचं चलनवलन जे आहे ते सगळे क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या आता थांबलेल्या आहेत. तो कसा तरी जिवंत आहे, कारण श्वास घेत आहे म्हणून तो जिवंत आहे. मग असं जे आहे त्याला न प्राणिती म्हणजे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न न करता. आता प्रयत्नाबद्दल छानपैकी श्लोक आमच्या संस्कृतमध्ये सुद्धा आहे. सिंह जो आहे त्याला कोणी राज्याभिषेक करत नाही. की सिंह आहे, इतर सगळे जंगलातले जनावरं आले आणि त्याने एखाद्या सिंहाला आज राज्याभिषेक केला, त्याचा राज्याभिषेकाचा दिवस आहे, आता हा आमचा राजा असं त्याने डिक्लेअर केलं. असं कधीच होत नाही. कारण तो सिंह जो आहे तो स्वतःहून राजाच आहे, त्याच्या कृतीने तो राजाच आहे. पण एवढं जरी असलं तरी तो सिंह एका ठिकाणी बसला तर त्याचं खाद्य त्याच्यापर्यंत काही येणार नाही मला खा म्हणून. मग त्यासाठी त्याला प्रयत्न हे करावेच लागतात. म्हणजे दीर्घ प्रयत्न जो करतो त्याच्याच ठिकाणी यश येतं. पण जो प्रयत्नच करत नाही त्याला कुठूनही यश प्राप्त होत नाही. आता हा जो प्राण आहे तो प्रयत्न करण्यासाठी कोणामुळे तो तसा त्याची शक्ती कोणामुळे येते? तत् एव म्हणजे त्या शक्तीलाच, ते ज्याच्यामुळे प्रेरणा त्याला मिळते त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्वं विद्धी इदं यत् म्हणजे प्रयत्नशील होण्यासाठी जी उपासना करावी लागते ती उपासना आता त्याच्याबद्दल सांगतात की असे जे लोक आहेत ज्यांना परब्रह्मतत्वाची जाणीव करून घ्यायची आहे पण त्यासाठी प्रयत्न पण करायचे नाहीत, पण ते काही ना काही उपासना करत असतात.
निदान चांगलं दिसावं म्हणून तरी, निदान रोज मंदिरात मी जातो हे 4 लोकांना दिसावं म्हणून तरी, निदान पूजापाठ मी करतो हा फार भाविक आहे असं लोकांना समजावं म्हणून तरी ते उपासना करतात. पण त्यांचं मूळ जे उपासनेचं जे स्वरूप आहे ते सगळं वरवरचं आहे. अंतरंगापासून ती उपासना नाही आणि म्हणून त्यांना ते परब्रह्मतत्त्व प्राप्त होत नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा 8वा श्लोक झाला या पहिल्या खंडामधला. आता आपण आधीच पाहिलं की या उपनिषदामध्ये 4 खंड आहेत. 8वा श्लोक म्हणजे 3रा आणि 4था असे 3ऱ्याचे 2 भाग केले तर हा 9वा श्लोक आहे, अन्यथा हा 8वा श्लोक आहे. आता या श्लोकाचा सारांश काय तो लक्षात घ्या की प्राकृत मन, प्राकृत म्हणजे आपलं जे मन आहे ते आणि आपल्याजवळ असणारी इंद्रिय. आता इंद्रिय जी आहे ती विषयाकडे आकर्षित होतात, हे सगळा प्राकृतिक स्वभाव आहे, ते सहज स्वभाव आहे. वास आला तर तो वास मी घेणार नाही, तिकडे लक्ष पण देणार नाही असं होतं नाही. पण आपलं मन तिकडे लुब्ध होतं, ते तिकडे धावत जातं. हे सगळ्या प्राकृतिक गोष्टी आहेत, म्हणजे सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्या परब्रह्मतत्त्वाचं वास्तविक रूप जे आहे ते मी जाणलं पाहिजे असं माझ्या मनामध्ये येत नाही. पण ते येणं फार महत्त्वाचं आहे. मग माझ्या मनाला, माझ्या इंद्रियांना ही प्रेरणा कोण देतं? आता सांगायचं म्हणजे मी जेव्हा सुरतला होतो 2-3 वर्ष होतो, तेव्हा आमचे भागवतकार, काय त्यांचं नाव पहा, तिकडचेच आहे ते, त्यांचं भागवत सप्ताह व्हायचा. मी ज्या ठिकाणी खोलीत राहत होतो तिथून अगदी जवळच होतं आणि तिथे डोंगरे महाराज. आता PhDसाठी मी होतो, माझं रोजचं जे काही आहे कार्यक्रम त्याप्रमाणे माझं चालू होतं. कानावर पडायचं हे पेंडॉल आहे, भागवत चालू आहे, पण तिथे जाऊन दर्शन घेण्याची सुद्धा बुद्धी होत नाही. म्हणजे सगळं प्राप्त होत असतानासुद्धा ती बुद्धी होत नाही. आणि आता मात्र कुठेही जात असताना 1-2 श्लोक जरी कानावर पडले तर माझं मन लगेच तिकडे आकृष्ट होतं. आता याचं कारण काय? कारण आता सत्संग जो आहे त्या सत्संगाचा तो प्रभाव आहे. माझं मन तिकडे का आकृष्ट होतं आणि त्यावेळेस माझं मन आकृष्ट का होत नाही? कारण हे मन त्यावेळेस ते विषयाकडे धावणारं मन होतं. आता विषयाकडे धावून धावून आता थकल्यामुळे आता हे विषय नको, पण त्याचा निर्विषय होण्याचा जो प्रयत्न आहे तो जर मी करेल तर अशा गोष्टीमध्ये माझं मन स्थिर होईल. म्हणून त्या परब्रह्म पुरुषोत्तम तत्त्वाची जे वास्तविक रूप आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून आता गुरु या ठिकाणी सांगतात, शिष्याला सांगतात की जो सगळ्यांचा ज्ञाता आहे, जो सगळ्यांना शक्ती प्रदान करतो, आपल्या अवयवांना जो शक्ती प्रदान करतो, जसं गुलाबराव महाराजांचं आपण उदाहरण घेतलं, सूरदासांचं उदाहरण घेतलं, त्यांना तर ते अंध आहेत, त्यांना डोळ्याने कुठलीही शक्ती नाही, पण ती शक्ती नसतानासुद्धा ते सगळ्या गोष्टी करू शकतात इतक्या सहजपणे की चांगला डोळस माणूससुद्धा तिथे आंधळ्यासारखा होईल. तसं तो त्या ठिकाणी एखाद्या खड्ड्यातसुद्धा पडेल, पण ते मात्र पडणार नाहीत. कारण त्यांना चालवणारा, बोलवणारा, बोलविताधनी जो आहे तो वेगळाच आहे आणि तो कोण आहे तर ते परब्रह्मतत्त्व आहे. त्यामुळे त्यांचा शक्तिप्रदाता, त्यांना शक्ती देणारा स्वामी त्यांचा, की स्वामी म्हणजे त्याचं स्वामित्व ज्याच्यावर आहे. आता जो नौकर आहे त्याला स्वामी कुठलंही काम सांगू शकतात, त्यांच्याकडे तो आहे तोपर्यंत. ते जसं सांगतील तसं ते काम करणं आणि आपल्या मालकाची मर्जी राखणं हेच त्याचं खरं काम आहे. आता त्यांना प्रेरणा देणारं, केन प्रेषितम, की त्यांना कोण सांगतं की तू आता हे काम कर, आता तू ते काम कर, ते आता राहू दे, आता दुसरं काम कर. म्हणजे त्यांना पाठवणारा, प्रेषित करणारा कोण आहे हे ज्याला समजलं तो त्या परब्रह्मतत्त्वाकडे हळूहळू वाटचाल करत जातो. असा हा प्रथम खंड जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. प्रथम खंड, या प्रथम खंडामध्ये 8 श्लोक आहेत, 8 किंवा 9 समजा. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला द्वितीय खंड पाहायचं. या द्वितीय खंडामध्ये फक्त 5 श्लोक आहेत. आता हे परमेश्वराचं, परब्रह्मतत्त्वाचं गूढ सत्य जे आहे ते यामध्ये प्रगट होणार आहे की ज्ञान आणि अज्ञान यांच्या ज्या सीमा आहेत की इथपर्यंत आपण जे जाणू शकतो ते इंद्रियाद्वारे ती सीमा, आणि त्याच्या पलीकडे असणारं परब्रह्मतत्त्व हे जे आहे त्याचा मौनानेच तो साक्षात्कार करून घेतो. असा जो आहे त्याची लक्षणं जी आहेत ती द्वितीय खंडामध्ये सांगितले आहे. द्वितीय खंडामध्ये 5 श्लोक आहेत, म्हणजे 8 किंवा 9 आणि मग द्वितीय खंडातले 5 आणि मग 12 आणि मग पुन्हा
5 असे 34 मंत्र या उपनिषदामध्ये आहेत. त्यापैकी आपण 8 किंवा 9 जे मंत्र आहेत त्याचा विचार आज आपण या ठिकाणी केला. पुढच्या वेळेस आपण अधिक असा विचार करूया द्वितीय खंडापासून. द्वितीय खंडामध्ये काय सांगितलं ते आपण पाहू. पहिला श्लोक फक्त वाचतो आणि थांबतो. यदि मन्यसे सुवेद इति दभ्रम एवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम यदस्य त्वं यदस्य देवेश्वथ नु मीमांस्याम् एव ते मन्ये विदितम. यदि मन्यसे सुवेदेति दभ्रम एवापि. आता गुरूंनी सगळं सांगायला सुरुवात केली. आता ते म्हणतात जर तुला वाटत असेल की माझ्याकडून तू ऐकलं, तुला जर वाटत असेल की मला ब्रह्म समजलं, कोण गुरु शिष्याला सांगतात, तर ते मला समजलेलं नाही हे लक्षात घे. आणि माझं ऐकून जर तुला सगळं समजलं असं वाटत असेल तर तुला काहीच समजलेलं नाही. आता दोन्ही गोष्टी थोड्या कन्फ्युजन असतात की मला समजलं एकीकडे आणि मला काहीच नाही समजलं हा दुसरा भाग. एक 0% आणि एक 100%. पण आपण जे आहे ते 0 नाही आणि 100 पण नाही. त्यांच्या मधोमध असणारी आपली अवस्था आहे, ज्याला आपण मुमुक्षु अवस्था म्हणतो. पुढे साधक आहे, मग सिद्ध अवस्था आहे. मग ती जी वाटचाल आहे ते सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने ती आपल्याला वाटचाल करायची आहे. यदि मन्यसे सुवेद. सुवेद म्हणजे मी ते चांगल्या प्रकारे जाणलं असं तुझ्या मनाने घेतलं असेल तर दभ्रम एवापि. ते दभ्रम एवापि असं आहे की ते थोडंसं तू जाणलं. कारण हे परब्रह्म तत्व इतकं विशाल आहे की ते म्हणजे जसं एखाद्या 100 किलोमधला एक तांदूळाचा दाणा जेवढा असेल, म्हणजे इतका तो लहान आहे की ते मोठं 100 किलो म्हणजे खूप मोठा व्याप आहे. त्यातलं थोडंसं मी जाणलं एवढंच आहे, त्याशिवाय ते काही जास्त नाही. कारण एका परब्रह्माच्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी होत जातात. त्या घडामोडी किती तर या सगळ्या जगाची सगळी उलथापालथ होते आणि असे कितीतरी वेळेस होते, हजारो लाख वर्ष होते. आणि त्यामध्ये मी जाणलं ते इतकं कमी आहे की ते जवळपास 0.000 जसं आपण म्हणतो तसं तेवढं टक्केच मी जाणलं. म्हणजे काहीच नाही जाणलं असं म्हणण्यालाच योग्य आहे. त्यापेक्षा मला काहीच येत नाही असं जो म्हणतो त्याला खरं सगळं येतं. पण मला येतं आणि मी सगळं जाणतो आणि मी ते तुम्हाला समजावून सांगतो असं ज्याला वाटतं त्याला काहीच येतं नाही असं सांगणारा हा द्वितीय खंड जो आहे. आणि पुढचे 2 जे आहेत तृतीय आणि चतुर्थ खंड, यामध्ये 2 चांगल्या कथा सांगितलेल्या आहेत. त्या कथासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे आपल्या दृष्टीने. अगदी याच परंपरेमधले ते 3रा आणि 4था खंडसुद्धा आहे. त्याचा विचार आपण आता पुढच्या वेळेस करूया. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. आणि खूप छान झाले कालपासून, त्यामध्ये पण व्यवस्थित आले. नमस्कार. धन्यवाद. श्रीराम. नमस्कार. हो स्वामी नमस्कार. हां अच्छा. चांगलं वाटलं का? स्वामींचं काय म्हणतात? हां हां स्वामी बोलत आहेत. 2 मिनिटं थांबा. सुरदासांची कथा हां छान अगदी आणि मार्मिक आहे अगदी. हो 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 ते आपल्या सुनील दादांच्या प्रवचनामधनं मी ऐकली होती बऱ्याचदा. आणि मग सुरदाचा चरित्राचा भाग होता त्याच्यातनं वाचली होती.